नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सरोडमध्ये बटरफ्लाय प्री प्रायमरी अकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात. कोल्हापूर जिल्ह्यातील सरोड येथे वेदांत फाउंडेशन संचलित बटरफ्लाय प्री प्रायमरी अँड स्कॉलरशिप अकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला बांबवडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी प्रमोद गुरव, श्री ढोबळे, सौ ढोबळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सनगर उपस्थित होत्या. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगोळी व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक संदीप सनगर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 2017 साली अवघ्या 4 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या अकॅडमीने आज 75 विद्यार्थ्यांपर्यंत मजल मारली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा एकमेव ध्यास ठेवून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. आनंददायी व कृतीयुक्त शिक्षणाद्वारे मुलांना हसत खेळत शिकवण्यावर भर दिला जात असून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समन्वयातून शाळेची वाटचाल सुरू आहे. पुढील काळात स्पर्धा परीक्षा, 5वी नवोदय व स्कॉलरशिप परीक्षांसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करून संस्कारक्षम पिढी घडवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट म्हणाले की लहान वयातच मुलांमध्ये चांगले संस्कार व शिस्त निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सामाजिक मूल्ये यांचेही संगोपन झाले पाहिजे. बटरफ्लाय अकॅडमीसारख्या संस्थांमुळे मुलांना योग्य दिशा मिळत असून भविष्यात ते जबाबदार नागरिक म्हणून घडतील असा विश्वास व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कुंभार सर यांनी केलं. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतला. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अकॅडमीची सुरुवात 2017 साली अवघ्या 4 विद्यार्थ्यांच्या होते आम्ही केलेले होते. या 3 वर्षामध्ये आपण बघितलं तर या अकॅडमीचा अनेकांचा चढता होता. 4च्या 8 16 आणि 16 झाल्यानंतर परत कोरोना आला, थोडासा ब्रेक लागला. परंतु सगळ्या शाळा बंद असताना सुद्धा पालकांनी टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावर कोविडमध्ये सुद्धा अगदी घरात आमच्या 10 बाय 10 खोली जागा नसताना सुद्धा पालकांच्या आग्रहास्तव आपण अकॅडमी सुरू ठेवलेली होती. अगदी सगळी बंधनं पाळून, सगळे शिष्टाचार सूचना या ठिकाणी पाळून आपण त्या काळामध्ये सुद्धा ज्ञानदानाचं अतूट कार्य अखंडपणे सुरू ठेवलेलं होतं. त्यानंतर आम्ही पाठीमागे वळून पाहिलेलंच नाही आहे. हा अनेक विद्यार्थी संख्येचा असा या ठिकाणी चढता राहिलेला आहे. आज आपण बघितलं तर या ठिकाणी आमच्या मॅडम अगदी विविध वर्षभर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं आणि ज्ञानदानाचं अखंड कार्य या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. शिक्षणामध्ये आपण आता नव्यानं जी आलेली NEP जी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार वर्ष 3 ते वर्ष 7 हा जो किंडरगार्टन सेक्शन आपण मानतो, या किंडरगार्टन सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण होत असते, त्याच्या मेंदूचा विकास होत असतो आणि त्यावेळी त्या दरम्यान आपण जे काही त्या विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो, जी मूल्य रुजवत असतो, त्याची जी शिकवण आहे ती या बालमनावर करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या अकॅडमीत होत आहे. आणि ते सुद्धा अगदी हसत खेळत या ठिकाणी शिक्षण म्हणजे काय आणि ते प्रतियुक्त कसं असावं हे संदर्भात त्यांच्याकडून खास करून मुलं शिकतात आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ अगदी खिडकीनं आपण तळमळीनं आणि आत्मीयतेनं या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहे. त्याचबरोबर हे जर शिक्षण पाहिलं, आज आपण बघतो की इंटरनॅशनल स्कूल, इंटरनॅशनल कन्सेप्ट हे शब्द आपल्या वारंवार कानावरती पडत असतात. आणि इंटरनॅशनल स्कूल मध्ये जर बघितलं आपण, त्या ठिकाणी फीचा जर आकडा बघितला तर तो भरमसाठ असतो. शहरामध्ये असतो आता लाखाच्या घरात फी आहे. अगदी त्याच्या 10% फी मध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. आणि भविष्यात सुद्धा आपण विविध
स्पर्धा परीक्षा आता 34 स्कॉलरशिप आहे, 7वी स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, यासारख्या वेगवेगळ्या बॅचेस करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व आपण पालक उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो आणि त्याच्यावर सुसंस्कार व्हावे, त्याच्या प्रज्ञावर जाणीवा विकसित व्हाव्या, हा शिक्षणाचा मुख्यतः हेतू आहे. आणि 2017 पासून अतिशय छोटं रोपटं लावलेलं आहे, 4 मुलांपासून आज जवळजवळ मोठ्या झाडामध्ये आणि भविष्यात वटवृक्षामध्ये रूपांतर होणारी हे बटरफ्लाय प्ले ग्रुप अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख आज अखेर उंचावत आलेले आहे. आपण पाहिलं की कोरोनासारख्या महामारीमध्ये संपूर्ण जग शिक्षणापासून संपूर्ण सुविधापासून वंचित होतं. त्यावेळी सुद्धा या शाळेने शिक्षणाची गंगा अखंड वाहती ठेवली. हे विशेष असं यश म्हणावे लागेल. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.